नमस्कार. अनेकदा महिला वर्गाचा स्वयंपाक करताना गोंधळ उडतो. मग ती महिला जॉब करणारी असो वा संपूर्ण घर सांभाळणारी असो. घाईत नेमके स्वयंपाक काय करावा हेच समजत नाही. घाई गडबडीत काही बेसिक गोष्टीसुद्धा विसरून जातात. चला तर मग आज आपण थोड्या काही टिप्स बघूया. मग त्याचे परिणाम पदार्थाच्या चवीत उरतात. कधी मीठ कमी पडलेलं असतं तर कधी फोडणी करपलेली. हे असं काही तुमच्या एकट्याच्या बाबतीतच घडतं असं नाही. प्रत्येक गृहिणीचा असा गोंधळ हा उडतोच. पण टेन्शन घेऊ नका. असा गोंधळ उडू नये म्हणून काही बेसिक टिप्स तुमच्यासाठी आणल्या आहेत. भात लवकर होण्यासाठी पहिल्यांदा कुकरमध्ये 1 चमचा तूप किंवा तेल टाकून गरम करा. त्यात पाणी आणि चिमूटभर मीठ घालून उकळवून घ्या आणि नंतर तांदूळ घालून 2 शिट्ट्या शिजवा. भात शिजला जाईल आणि चिकटणारसुद्धा नाही. कोणताही पदार्थ करण्यापूर्वी भांड्यामध्ये काही मिनिटं आधी तेल गरम करायला ठेवा. त्यामुळे पटकन फोडणी टाकण्यास मदत होते. तसेच चपातीचं देखील आहे. चपाती करण्यापूर्वी तुम्ही जर तवा गॅसवर आधी चांगला तापवला तर चपात्या पटकन होण्यास मदत होते. स्वयंपाक करताना पाणी लागणार असले तर पाणी उकळवून मोठ्या भांड्यात ठेवावे. जेव्हा गरज असेल तेव्हा वापरा. त्यामुळे भाजी शिजण्यास आणि आमटी लवकर उकळण्यास मदत होते. सुट्टीच्या दिवशी आलं लसणाची पेस्ट करून ठेवा. जेणेकरून घाईत स्वयंपाक करताना आलं लसूण ठेचत बसण्याची वेळ येणार नाही. तसेच जर तुम्हाला खलबत्त्यात आलं लसूण ठेचायचं असेल तर त्यामध्ये थोडं मीठ घाला. जेणेकरून पटकन ठेचून निघेल. तुम्हाला जर पटकन डाळीची आमटी करायची असेल तर प्रेशर कुकरमध्ये डाळीसोबतच टोमॅटो आणि इतर मसाल्यांसोबत शिट्ट्या करा. शिट्ट्या होईपर्यंत फोडणी तयार करून घ्या. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी पालेभाज्या निवडून ठेवणे म्हणजेच लसूण सोलून ठेवणे, गवार, पापडी यांसारख्या भाज्या निवडून ठेवल्यास झटपट भाजी टाकता येते. तसेच ऐनवेळी खोबरे वाटत बसल्यास खूप वेळ लागतो. त्यापेक्षा सुट्टीच्या दिवशी खोबरे वाटून ठेवावे. आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा विसरू नका. कढीपत्ता, कोथिंबीर निवडून ठेवणे, धने जिरे पूड आधीच करून ठेवणे, तसेच गरम मसाला तयार करून ठेवणे, गोष्टींची तयारी आधीच करून ठेवल्यास स्वयंपाकाचा वेळ वाचेल. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. जेणेकरून सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. धन्यवाद आणि नेहमी खुश रहा.